शेतकऱ्यांच्या, तिथल्या अनेक कुटुंबियांच्या अनेक अडचणी मला समजून आल्या आणि नंतर असं वाटलं की आपण जे काही शिकलेलो आहोत, या आपल्या शिक्षणाचा उपयोग ह्या समाजासाठी जर आपण केलात, तर आपल्या जीवनाचं वेगळ्या अर्थानं सार्थक होईल. आतापर्यंत आपल्याला कोणकोणती पारितोषिकं मिळालेली आहेत? आत्तापर्यंत मला नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्यातर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर अनिल गुप्ता, डॉक्टर माशेलकर, नंतर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे रमाबाई जोशी अवॉर्ड मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा शेतीमित्र पुरस्कार मिळाला आहे आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कॉर्पोरेशन म्हणजे सत्कारही झालेत. पुणे कॉर्पोरेशन आहे. तर ह्या पद्धतीनं सत्कार आणि पारितोषिकं खूप मिळालीत, पण ह्यातून एक प्रेरणा मिळाली, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे कार्य करायला. लोकांचा आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आपल्याला कसा काय प्रतिसाद आहे? मी आणि माझा मुलगा केदार आम्ही अनेक ठिकाणी प्रदर्शनामध्ये भाग घेतो. अनेक ठिकाणी मला भाषणासाठी बोलवलं जातं किंवा कॉलेजमध्ये सुद्धा आम्हाला लेक्चरसाठी बोलवलं जातं. मुख्यतः राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहेत, त्यांना एनर्जी किंवा हा विषय वेगळ्या रीतीने आम्ही त्या लोकांनी शिकवतो, की त्यांना सांगतो की अरे आपल्यातच परमेश्वराने एवढी प्रचंड ऊर्जा दिलेली आहे, ह्या ऊर्जेचा उपयोग करून आपल्याला संपूर्ण गाव समृद्ध करणे सहज शक्य आहे. मुख्यतः आपल्याकडे ॲनिमल पॉवर किंवा बैलशक्ती प्रचंड प्रमाणात आहे. देशामध्ये 22 कोटी पशुधन आहे, त्यापैकी 8 कोटी बैल आहेत आणि 1 कोटी रेड आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 82 लाख बैल आहेत आणि जवळजवळ 8 लाख रेड आहेत. एक बैल म्हणजे अर्धा हॉर्स पॉवर असं जर धरलं तर मला सांगा की 82 लाख बैल भागिले 0.5 म्हणजे 40 लाख हॉर्स पॉवर आज तुमच्याकडे उपलब्ध आहे. ह्याचा उपयोग करून महाराष्ट्राचं भारनियमन किती? 4000 मेगावॅटचं. प्रत्येकाला 2 तास काम केलं तर कुठं मला सांगा भारनियमन करावं लागेल? बैलांना फक्त 2 तास रोज काम. बैलगाडीतून तुम्हाला सगळ्या लागणाऱ्या प्रक्रियासाठी लागणारी छोटी छोटी उपकरणं चालवता येतात. 2 बैलावर तुम्हाला 3 हॉर्स पॉवरचा पाण्याचा पंप चालवून तुम्हाला शेताला पाणी देता येतं. 2 बैलावर तुम्हाला 1 किलोवॅट एवढी वीज निर्मिती करता येते. म्हणजे शेतकऱ्याला लागणारी वीज आणि त्यांना लागणारं सिंचन किंवा पाणी हे जर आपण बैलशक्तीवर दिलं तर मला सांगा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला किती वेळ लागणार? तुम्ही हे जे संशोधन करताय ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? मुख्यतः काय असं की त्यांची एक मानसिकता एक असते की अरे हे होईल का? मग त्यांना काय करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांना आम्ही हे सगळं दिलेलं आहे त्या लोकांनी त्यांना पत्ते देतो. काही लोक तिथं जाऊन बघतात, काही लोक ऊर्जा बागेमध्ये येतात, ऊर्जा बागेमध्ये प्रात्यक्षिक करून बघतात आणि त्यांचं समाधान झालं, त्या आनंदानं वस्तू घेऊन जातात. आणि सगळ्यात याला मोठा पाठिंबा जर कोणी दिला असेल तर नाबार्ड या संस्थेने आम्हाला संशोधनासाठी पैसे दिले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी आमच्या अनेक उपकरणांना अनुदान दिलं. महाऊर्जा किंवा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मेडा यांनी आमच्या अनेक उपकरणांना त्यांनी अनुदान दिलेलं आहे. या क्षेत्रात आपण किती वर्ष काम करतात? मी 1995 पासून खऱ्या अर्थाने या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर अनेक ठिकाणी आम्ही आमच्याकडचं माल निर्यात केला परदेशात. कारखान्यामध्ये प्रोडक्शन केलं अनेक कंपन्यांसाठी. या क्षेत्रात काम करताना असे काही अविस्मरणीय असे प्रसंग तुम्हाला आठवत असतील जे आमच्या दर्शकाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरतील, असे काही सांगू शकाल? अगदी आवश्यक. 1983 साली संगमेश्वरला खूप मोठा पूर आला होता. अनेक लोक विस्थापित झाले होते. वीज नव्हती, पाण्याचा प्रश्न होता आणि अशा वेळेला ज्या वेळेला त्या लोकांना आम्ही हे सायकलचे पंप तिथे दिले, ते पोरगं एवढे खुश झाले की अरे माझ्याकडे वीज नाही, इंधन नाही, पण ह्या सायकलवर बसलं की आम्हाला घरात पाणी भरता येतं. सायकलवर चालणारे नंतर इतर ठिकाणी सायकलवर चालणारे बॅटरी चार्जिंग सिस्टीम दिल्या. लोकांना कळलं आम्ही एक अर्धा तास सायकल चालवली की छोटी बॅटरी चार्ज होऊन घरामध्ये मी दिवे लावू शकतो. अनेक ठिकाणी जे डोंगर उतारा लांब लांब राहणारी जी मंडळी आहेत, कुटुंब आहेत, त्यांना मी सायकल चालणाऱ्या पिठाच्या गिरण्या दिल्या. हे छोटे छोटे सायकलचा उद्योग करणारे त्यांना मी एअर कॉम्प्रेसर दिले. हे झाले अनुभव आपण त्यांचं इम्प्लिमेंटेशन करतानाचे. परंतु ॲक्च्युअल ज्यावेळी तुम्ही संशोधन करता त्यावेळी एखादी कल्पना तुम्हाला कशी सुचते किंवा त्या संदर्भातले काही अनुभव? खरं सांगा हे सगळ्या गोष्टी जाणीवेतनं निर्माण होतात आणि ती जाणीवेसाठी परिस्थिती निर्माण होणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अक्षरशः मी 2 बैल 1 महिन्याने मी भाड्याने घेतली. घेतले. ह्या कानेफाडीच्या आजोळी शेतकरी मला खूप मदत करतात. कमी पैसे मला बैल भाड्याने मिळाली, त्यांनी त्यांचा एक माणूस दिला आणि त्या बैलांवर विविध प्रयोग केले की समजा 2 तास बैल चालला तर तो खूप दमतोय का, त्या तोंडाला फेस येतोय का, त्याला रोजचं खाणं पिणं किती, त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न किती, ह्या गोष्टी पहिल्यांदा आम्हाला काही जमल्या नाहीत. तो माणूस म्हणाला साहेब बैलाची किंमत 40-40 हजार रुपये, माझा रोजचा पगार 100 रुपये,
म्हणजे ह्या खर्चाचा कुठे ताळमेळ आम्हाला जमत होता. मग शेवटी असा विचार केला की तो बैल त्याचं नेहमीचं जे काम आहे, बैलगाडीला जुपायचं, शेतीचं काम, हे तो त्याचं काम करेल. आणि उरलेला जो वेळ आहे, त्या उरल्या 1.5-2 तासात जर त्याला आपण काम दिलं तर त्याचा खर्च त्याच्या रोजच्या व्यापातनं तो काढू शकतो. 2 तास जे मिळतात की ज्याला आपण बोनस म्हणू, ह्या बोनस टाईममध्ये तो वाटेल तेवढी घरासाठी, त्या खेड्यासाठी वाटेल ते काम करू शकतो. आपण बघा इथं अनेक उपकरणात आपल्याला दिसेल, काय नाही, बैल साधा गोल फिरतो हळूहळू चुन्याच्या घाणीसारखा. पण एक बैल किंवा 2 बैल 3 हॉर्सवरचा पाण्याचा पंप चालवतात. शेताला धो पाणी मिळतं. 8 ते 10,000 लिटर पाणी तुम्हाला शेताला देत येतं. वीज हवी कशाला तुम्हाला? 20 फूट खोलीचं पाणी 20 फूट वरती चढवता येतं. साध्या बैलगाडीला बैल झुपले, मुलांना शाळेत सोडा, शाळेतनं त्यांना घेऊन या तुम्ही. त्या महिला बचत गटाने हे उद्योग करावेत, त्या लोकांना स्वयंरोजगार मिळेल. पण ह्यात फायदा असा की मुलांना शाळेत नेता आणता येईल, पण बैलगाडीला खाली आम्ही जी जोडणी केली, अटॅचमेंट केली, त्याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग करता येतं. म्हणजे तासभर जर तुम्ही बैलगाडी चालवली तर बॅटरी चार्जिंग करून, म्हणजे विद्युत घट ज्याला आपण म्हणतो, ते भारीत करता येतात. आणि तुम्हाला अनेक घरामध्ये देऊन त्यांना उत्पन्न मिळू शकतं. बरं, आता तुम्ही या ऊर्जा क्षेत्रामध्ये संशोधनाचं काम करताच आहात. पण ही आधुनिक ऊर्जा बाग इथे उभारावी असं तुम्हाला का वाटलं? त्यामागचा उद्देश काय? मला हाही प्रश्न आपला आवडला की पुण्यामध्ये माझं वर्कशॉप आहे, ते अगदी डेक्कन जिमखाना भागामध्ये आहे. तिथं जागा कमी आहे. लोकांना मी जेव्हा बैलांबद्दल सांगायचो, उपकरणे विकायचो किंवा सायकलचं सांगायचो, त्या लोकांना ते उपकरण बघून लोक समाधानी व्हायचे. शेतकरी त्यांच्या मनात प्रश्न, अरे बा ठीक आहे, उपकरण ठीक आहे, याला अनुदान ठीक आहे, हे दिसायला छान दिसतंय, पण याचा खरंच हे पाणी चढतं का? खरंच बैल चालू शकतो का? काय करावं? असा त्या लोकांच्या मनातले प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर मला कळायचे. मनात असं विचार केला की आपण ज्यावेळेला माल निर्यात केला त्यावेळेला आपल्या सरकारतर्फे मला कॅश कॉम्पेन्सेटरी सपोर्ट म्हणजे मला मदत मिळाली. त्या 2 लाखातनं मी जागा विकत घेतली कानेपाड्याला. ही आणायचे माझ्याकडे 3 एकर जागा होती. आणि म्हटलं इथं ह्या लोकांनी प्रात्यक्षिक का दाखवून येतं, अशा कल्पनेने ह्या ऊर्जा बागेचा माझा जन्म झाला. आणि इथं आपण बघाल आता तर एवढी उपकरणं आम्ही मोकळी ठेवली की शेतकऱ्यांनी यावेत, चालून बघावेत, त्यांच्याकडचे बैल लावावेत, आमच्याकडचे बैल लावून बघावेत, एक दिवस थांबावं. त्यांना आम्ही संपूर्ण इथं सगळ्या गोष्टी अतिशय अल्प खर्चात देतो. बरं, या ऊर्जा बागेमध्ये किती लोक येतात? शेतकऱ्यांचा प्रतिसाद काय? विद्यार्थ्यांचा प्रतिसाद काय? सर्वसामान्य लोक इथे येतात का? आपल्याला एक सांगतो की पर्यावरण हा विषय सगळे खाली गाजतोय. पर्यावरण म्हणजे सभोवतालचं वातावरण, हे किती लोकांना माहीत आहे? हे सभोवतालचं वातावरण दूषित होऊ नये म्हणून काय करावं, ह्याची कल्पना निश्चित मुलांना नाही, विद्यार्थ्यांना नाही, माणसांना नाही. आणि त्यातनं काय करता येईल, कसं करता येईल, कमीत कमी खर्चात कसं करता येईल, हे आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं आमच्याकडे अनेक शाळा कॉलेजचे विद्यार्थी येतात, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी येतात प्रोजेक्ट करण्यासाठी. आणि मुख्य म्हणजे शेतकरी खूप येतात. ऊर्जा बागेच्या आम्ही पेपरमध्ये जाहिराती करतो. आम्ही आमच्यातर्फे वीज बचत, वीज निर्मिती अशा कार्यशाळा घेतो. आणि तुम्हाला ह्या बॅचेस माझ्या फुल होतात सगळ्या. लोकांना आम्हाला ॲडमिशन देता येत नाहीत. लोक म्हणतात हे परत पुढची कधी बॅच घेणार, परत कधी शिकवणार. ह्या शिक्षणातून त्यांचा गावचा उद्धार, म्हणजे ज्याला आर्थिक उन्नती म्हणतो, त्याची वैयक्तिक आणि त्या खेडेगावची होऊ शकते. शेतकऱ्यांना आणि स्पेशली विद्यार्थ्यांना, तरुण संशोधकांना आपल्याला काय सांगावं असं वाटतं? मला असं वाटतं की वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी म्हणलं आहे. अरे, परमेश्वराची निर्मिती तुम्ही केलीत आणि तुम्ही स्वतः ब्रह्मांत. तुम्हाला 2 हात, 2 डोळे, 2 पाय आहेत. 130 कोटी माझ्या देशाची लोकसंख्या आहे. आणि एक मनुष्य म्हणजे 1 दशांश हॉर्सपॉवर. काय करता येणार नाही तुम्हाला? सायकल चालवा, घरातली सगळी कामं करा, बैलगाडी चालवा, वीज निर्मिती करा, शेताला पाणी द्या. साध्या आणि सोप्या गोष्टी. साधा एवढी पवन ऊर्जा आहे, त्याच्यावर साधी घमेल्याची पवनचक्की जरी केली तरी घमेल्याची पवनचक्की फिरते आणि घरातले लाईट लावता येतात. म्हणजे नैसर्गिक स्रोत तुमच्याकडे जे आहेत त्याचा वापर का करत नाही? सौर ऊर्जा आहे, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणं, पण ती निर्मिती मी केली नाही, ती निर्मिती लोकांनी केली. पण आम्ही लोकांना ती पण उपकरणं वापरा ना. आणखी अशा प्रकारच्या ऊर्जा बागा लोकांनी किंवा तुमच्या स्टुडंट्सनी उभाराव्यात याच्यासाठी, किंवा तुम्ही उभारावेत याच्यासाठी काही प्रयत्न? खरं म्हणजे महाऊर्जानी ह्या ऊर्जा बागा उभारण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक कॉलेजांना पैसे दिले आहेत. या प्रकारच्या एनर्जी पार्क किंवा ऊर्जा बागा आम्ही डेहराडूनला दिलेल्या आहेत, गोव्यामध्ये 7 ठिकाणी 7 इंजिनिअरिंग कॉलेज दिले आहेत, पांडिचेरीला दिले आहेत, कर्नाटकामध्ये दिले आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये किसनवीर सहकारी साखर कारखाना वाशिम इथं दिले आहेत. माझी स्वतःची ऊर्जा बाग आहे. आणि महाऊर्जानी
अनुदान प्रत्येक कॉलेज देऊन जवळजवळ 60 कॉलेजमध्ये या अशा प्रकारच्या एनर्जी बागा ऊर्जा बागा आहेत की लोकांना कळतं की हे अपारंपरिक ऊर्जा उपकरणं वापरून आपण वीज आणि इंधन वाचू शकता, वेगळी देशसेवा करू शकता. खूप चांगली माहिती आपण दिली, धन्यवाद. आणि माझं असं म्हणणं आहे बरं का साहेब, आपण इथं गप्पा मारूजे बसून ते आपण माझ्या ऊर्जा बागेत सगळे काय येत नाही. चला आपण चला हा मला ते दाखवा बाग. चला चला ऊर्जा बागेत चला. आपल्या या आधुनिक ऊर्जा बागेमध्ये आपण कितीतरी उपकरणं ठेवलेली दिसत आहेत. साहेब या प्रत्येक उपकरणाची मी आपल्याला स्वतंत्रपणे माहिती देतो. याला सगळी अपारंपरिक ऊर्जा उपकरणं म्हणतात. कारण ऊर्जा ही मनुष्य आणि त्याचप्रमाणे बैलावर निर्माण करता येते. याला वीज लागत नाही, इंधन लागत नाही. आणि आपण बघा ना, एक साधा एअर कॉम्प्रेसर सायकलवर बसवा. हा म्हणूनच आता तुम्ही काय करा, एकेकाची स्वतंत्रपणे माहिती द्या. अगदी आपण म्हणता ते बरोबर आहे. त्याप्रमाणे स्वतंत्रपणे आपल्याला माहिती देतो. हा एक मुलगा सायकलवर बसलाय, सायकलवर बसून अगदी हळूहळू पॅडलिंग करतोय. एअर कॉम्प्रेसर हवा जी निघते त्याच्यावर आपण सायकलमध्ये हवा भरू शकतो, घरातल्या घरात स्कूटरमध्ये हवा भरू शकतो, कारमध्ये हवा भरू शकतो. एवढंच नाही, रंगाचं काम जरी असेल तर या एअर कॉम्प्रेसर यानं भिंती रंगवायचं पण काम करतो. वा वा वा, बहुत बढिया, अरे खूप सुंदर हो, कितीतरी चांगलं. नाही पण साहेब हे सगळं इतकं नैसर्गिक आहे ना, माणसाला कल्पना येत नाही की साधी सायकल काय करू शकते. आणि कोणी विद्यार्थी काय शेतकरी काय हे पाहिल्यानंतर प्रेरणा घेतील नक्कीच. ही बघा, ही लहान मुलांच्या खेळण्यातली सायकल आहे. काय नाही, या पुढच्या चाकावरनं एक बेल्ट घेतला आहे, आतमध्ये एक BLDC जनरेटर ठेवलेला आहे, ब्रशलेस DC जनरेटर. तो किती गतीने जरी सायकल चालवली तर त्यातनं वीज निर्माण होते. साधारण ह्याच्यामध्ये 60 वॅट एवढी आपण वीज निर्माण करू शकतो. हा सगळा डायरेक्ट करंट आहे. आणि ह्याच्यावर अशा 4 LED ट्यूब एका वेळेला लागू शकतात. एक तुम्ही अर्धा तास सायकल चालवा, बॅटरी चार्ज होती आणि बॅटरीवरून घरातल्या सगळ्या ट्यूबलाईट तुम्ही लावू शकता आणि भरपूर घरात उजेड मिळू शकतो. लोकांच्याकडं आणि शेतकऱ्यांच्याकडं ही अशी टाकून दिलेली घमेले खूप असतात. ह्या घमेल्याला थोडंसं आपण फॅब्रिकेशन करून किंवा वेल्डिंग करून एक ब्रॅकेट आणि 2 बेरिंग बसवली तर आपण बघाल की ह्या बेरिंगमधला शाफ्ट चालतो, त्याला खाली जनरेटर बसवा, जनरेटर फिरला की बॅटरी चार्जिंगचं काम चालू होतं. अगदी साध्या आणि सोप्या कल्पनेतनं तुमच्या पवनचक्क्या तुम्हाला तयार करता येतात. काय अवघड आहे? तुम्ही पवनचक्क्याच्या घरावर बसवा आणि घरातली वीज मिळवा. ही सायकलवर चालणारी मसाला गिरणी आहे. आपल्याला धने जिरे ह्याच्या सगळ्याचे आपल्याला पावडर फॉर्ममध्ये ह्या सगळ्या गोष्टी पावडरी आपल्याला कराव्या लागतात. ह्या पावडरी आपण जनरली ह्याच्यामध्ये आपण कुटून करतो. काय नाही, वरती आपण धने जिरे ह्याच्यामध्ये वरती टाका, सायकल चालवा आणि ह्याच्या सगळं सुंदरपैकी आपल्याला पावडर करून या इथं पावडर मिळते. ह्याच्यामध्ये 2 छोटीशी ग्राइंडिंग व्हील आहेत, त्याच्यामध्ये हे धने जिरे असे बारीक केले जातात आणि इथं आपल्याला पावडर मिळू शकते. अनेक लोकांच्या घरामध्ये झोके किंवा झोपाळे आहेत, पण या झोक्यांचा वेगळा काय उपयोग करता येतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. खरं म्हणजे गुडघेदुखी असेल तर रोज एक अर्धा तास तुम्ही झोका घरातला घेतला तर तुमची गुडघेदुखी खरी बरी होती. आम्ही हे जे झोपाळे आहेत ना, या झोपाळ्यावरती 2 पिस्टल बंब ठेवलेत. ही मुलगी झोका घेता घेता आपल्या दोन्ही मुलांना पण खेळवते, त्यांचा अभ्यास पण घेते, पण त्याच वेळेला बागेला संपूर्ण ठिबक सिंचन पाणी देता येते. ह्या झोकावर 100 फूट पाणी वरती जातं, तसंच 1 एकर बागेला ठिबक सिंचनानं पाणी देतं आहे. आपण जो हा पहिला झोका बघितला त्याच्यामध्ये पिस्टन पंप बसवले आहेत. म्हणजे पिस्टन पंपाचे पिस्टन मागं पुढं होतात, पाणी ओढलं जातं आणि वरती पाणी पाठवलं जातं. पण ह्याच्यावर साधा हात पंप बसवला आहे. ह्या पंपाचं फंक्शन उभं आणि खाली आणि वर असं साधं आहे. ह्याच्यामध्ये खालचं पाणी आपण उचलतो आणि ते वरती किंवा बागेला आपण देऊ शकतो. ह्या झोक्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यावर आपण एक साधं वॉशिंग मशीन बसवलं आहे. ह्याच्यामध्ये लहान मुलांचे कोणा लोकांचे कपडे धुतले जातात. साधी गोष्ट बघा, आपण ह्याच्यामध्ये आतमधल्या हा वरचा ड्रम फिक्स आहे, हा आतमधला ड्रम ह्याच्यातला आतमधला ड्रम फिरतो आणि ह्याच्यामध्ये कपडे धुतले जातात. ह्याच्यामध्ये साबणाचं पाणी येतं आणि कपडे धुण्याचं काम झोका घेता घेता कपडे धुण्याचं काम पण होतं. हल्ली बघतो की सासूसुनांची वादावादी असते, पण ह्या झोक्यावर सुनबाई म्हणतात की सुनबाई सासूबाईनं म्हणतात की सासूबाई तुम्ही झोपाळ्यावर बसा. सासूबाई झोपाळ्यावर बसल्या की सुनबाईंचं बागेला पाणी द्यायचं काम होतं आणि त्याचप्रमाणे मुलांचे कपडे धुण्याचं काम सासूबाई आनंदात करतात. सासूबाईंना वाटतं की किती आपली सून छान आहे. हा जो वनराई जलपंप आहे याच्यामध्ये तुम्ही 20 फूट खोलीचं पाणी 20 फूट वरती चढवू शकता. एका मिनिटाला 30 ते 40 लिटर एवढं आपलं पाणी मिळू शकतं. याला स्प्रिंकलर्स लावून बागेला स्प्रिंकलिंगनं किंवा फवारा सिंचननं पाणी देऊ शकता. वरच्या टाक्यामध्ये पण पाणी भरू शकता. अगदी साधं आणि सोपं आहे.
एक 15 मिनिटं सायकल चालवली तर झकासपैकी 500 लिटरचं बॅरल आरामशीर आपण पाण्याने भरू शकतो. शासनाच्या माध्यमातून जी काही कृषी चिकित्सालय जेवढी काही सगळी तयार केलेली आहेत, त्या कृषी चिकित्सालयामध्ये या सर्व गोष्टींची प्रात्यक्षिकाकरता उपकरणं सर्व गोष्टीची ठेवलेली आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी एनर्जी पार्क्स ही काही कल्पना राबवलेली आहे. या एनर्जी पार्कच्या माध्यमातून या सर्व गोष्टी लोकांपर्यंत दाखवल्या जातात. समर्थ भारत अभियान हे जे काय पुणे युनिव्हर्सिटीनं जे सुरू केलेलं उपक्रम आहे, त्याच्याबरोबर 350 खेडी आम्ही दत्तक घेतलेली आहेत. आणि या 350 खेड्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी ही जी उपकरणं आहेत ही लोकांना कशी तयार करायची आणि त्याचे उपयोग कसे आहेत हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. साधू शिरपत चौधरी, गाव साते. मी फाटक साहेबांकडून एक पंप घेतला आणि ते पंप असा घेतला की रोपांना पाणी द्यायला किंवा 15 फुटावर टाकी ठेवली. मला गोठा धुवायला कामास येते, गुरांना पाणी प्यायला येते, घरामध्ये माणसांना पाणी घेता येते, असं किरकोळ कामासाठी. आणि पोरांचा बी खेळ होतो त्यामुळं टाकी भरली होती. हल्ली मुलं किंवा मुली स्वतःची तब्येत उत्तम राखण्यासाठी जिममध्ये जातात. पण ही जिमची सायकल घरामध्ये आणून त्याच्यामध्ये जर आपण जनरेटर लावला तर घरातल्या सगळे लाईट्स आपल्याला आरामशीर लावता येतात. याच्यामधून 12 व्होल्ट DC एवढा आपल्याला प्रवाह मिळू शकतो आणि 5 अँपिअर करंट मिळू शकतो. त्यामुळे अर्ध्या पौंडात आपण बॅटरी चार्ज करून घरातले लाईट आपल्याला सगळे लावता येतात. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रोज एक 15-20 मिनटं सायकल चालवा. उत्तम तब्येत, उत्तम झोप, उत्तम आरोग्य आणि भरपूर आयुष्य माणसाला सहज रीतीने मिळू शकतं. ही समोर दिसते ही जलगाडी आहे. खेडेगावामध्ये अनेक महिला डोक्यावरनं पाणी भरतात. त्यांच्या माना दुखत नाहीत का? त्यांना ते अवघडल्यासारखं होत नाही का? पण आपण बघा, ही आज साध्या गाडीमध्ये 2 भरलेल्या घागरी तुम्ही भरून हे पाणी वाटतं तेवढ्या लांब तुम्ही सहज रीतीने ओढत नेऊ शकता. ह्याच्यामध्ये काय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी साध्य होती. त्यामुळे ह्या घागरी त्या वरच्या चेनमुळं गाडी जरी किती तिरकी केली तरी ह्या घागरी सरळ उभे राहतात आणि यातलं थेंबर पण पाणी पडत नाही. हल्ली बाजारामध्ये सगळीकडे आपल्याला सायकली फेकून दिलेली दिसतात. ही एक साधी जुनी सायकल आहे, पण या जुन्या सायकलचे केवढे मोठे सुंदर उपयोग करतात हे किती लोकांना माहीत आहे. जुन्या सायकलचा मडगाड काढून टाकलं आहे आणि त्याला बाजूला एक रिम लावली. रिमवरनं आपल्याला 20 फूट खोलीचं पाणी 20 फूट वरती चढवत येतं. मिनिटाला 30 ते 40 लिटर एवढा मोठा आपल्याला डिस्चार्ज मिळू शकतो. एक सायकल हे सुंदर यंत्र होऊ शकतं. थोडक्यात म्हणजे हा सायकल जलपंप. अनेक शेतकऱ्यांची असे कडवाकुट्टी मशीन्स आहेत, पण आम्ही ह्या मशीनला एक थोडीशी जोडणी केलेली आहे. त्याच्यावरनं बेल्ट घेऊन हा जनरेटर लावला आहे आणि जनरेटरवर बॅटरी चार्ज होती आणि बॅटरी चार्जनं तुम्हाला पाहिजे तेवढे लाईट लावता येतात. ह्याच्यावर 200 वॅटपर्यंत इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं. म्हणून ऊर्जा बागेचा उद्देशच हा आहे की शेतकरी यावं, बघावं, करावं. मी कशाचं पेटंट घेतलं नाही. माझं असं म्हणणं आहे की देशाचा उद्धार, देश महान ट्रकवर मागं लिहून माझा देश महान होणार नाही आहे. प्रत्येकाने काम केलं तरच देश महान होईल अशी माझी धारणा आहे. किती चांगली कल्पना आहे. तर मंडळी, कशी वाटली चंद्रकांत पाठक यांच्या अतुल्य शोधाची ही यशोगाथा? मंडळी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोयना प्रकल्पाचं उद्घाटन करताना असं म्हटलं होतं की ही भावी काळातील मंदिरं आहेत, यांना तरुण पिढीने भेट द्यायला हवी. अशी मोठमोठी धरणं, ऊर्जा केंद्र, नवीन लागणारे शोध यांची माहिती तरुण पिढीला व्हायला हवी आणि ही खऱ्या अर्थानं मंदिरं व्हायला हवीत. आणि म्हणूनच सह्याद्री वाहिनीतर्फे ह्या अतुल्य शोधाची गाथा तुमच्यापर्यंत त्याच दृष्टिकोनातून आम्ही घेऊन येत आहोत. तर मंडळी, आता वेळ आली आहे ती आजच्या भागावरच्या प्रश्नाची. आपण तयार आहात ना? कार्यक्रम नीट पाहिलेला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी लगेच देता येईल. प्रश्न लिहून घ्या. चंद्रकांत पाठक यांनी तयार केलेला आधुनिक ऊर्जा पार्क प्रकल्प कुठे आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. चंद्रकांत पाठक यांचा आधुनिक ऊर्जा पार्क प्रकल्प कुठे आहे? लवकरात लवकर आपली उत्तरं आमच्याकडे येऊ द्या आणि चांगली भरघोस बक्षिसं जिंका. आमचा पत्ता असा आहे: निर्माता अतुल्य शोध, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 40030. तर मंडळी, पुन्हा भेटूया अतुल्य शोधच्या दुसऱ्या भागामध्ये पुढच्या महिन्यात. तोपर्यंत नमस्कार.